नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मुंबई महानगर आंतरराष्ट्रीय शहर आहे, मात्र इथली महानगरपालिका या शहरातल्या नागरिकांना आंतरराष्ट्रीय शहरात असल्याचा अनुभव देते का, हा प्रश्न निश्चित नकारात्मक उत्तराकडे घेऊन जातो. मुंबईमध्ये लोक गटारात पडून मरतायत, दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर झाडं पडूनही त्यांचा जीव जातोय. एका बाजूला रस्त्यावर चालणं सुरक्षित नाही, दुसऱ्या बाजूला मुंबईत पाणी भरल्यानं ही लोकांचा मृत्यू झालेला आहे. ही सगळी स्थिती जबाबदारी कुणावर तरी निश्चित न झाल्याची आहे. आजच्या दिवसाला सुद्धा ज्या पद्धतीनं साकीनाक्यात गटारात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या नंतर सत्ताधाऱ्यांमध्येच लाथाळ्या सुरू झाल्या आहेत, ते पाहता प्रशासनावरचा वचक संपल्याचा याच्यापेक्षा दुसरा कुठलाही पुरावा नाही. मुंबईच्या महापौरांनी प्रशासनातल्या 4 अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून टाकलंय. जबाबदारी त्यांच्यावर निश्चित केली आहे. पण ही जबाबदारी केवळ प्रशासनाची असते का? ही जबाबदारी मुंबई महापौरांची नाही का? आणि अभियंत्यांसारख्या कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यालाच जर समजा बळी द्यायचा असेल, तर मग आयुक्त या परिस्थितीत स्वतःच्या जबाबदारीपासून दूर जातायत, दूर पळतायत असं म्हटलं तर अश्विनी भिडेंना वाईट वाटायला नको. ही सगळी परिस्थिती पुन्हा पुन्हा समोर येते कारण परिस्थिती बदलत नाही. मुंबईमधल्या पावसातल्या अनेक समस्यांपैकी नव्या समस्या दर पावसात समोर येतात. खड्डे, तुंबलेली गटारं, भरलेली नाली आणि नाले सफाई न होणं, या प्रकारच्या समस्यांमुळे मुंबईचं शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं राहत नाही. टॅक्स देणारा, कर देणारा प्रत्येक नागरिक सुखेनैव या शहरात जगू शकेल ते कधी, असा प्रश्न उपस्थित राहतो. आजच्या लक्षवेधीत त्याच निमित्तानं पुढे जात असताना एकदा आपण पाहणार आहोत की 2017 पासून मुंबईमध्ये कोणाकोणाचा मृत्यू गटारात पडून झालाय. उघड्या गटाराचे मुंबईतले बळी आपण 2017 पासून मोजतोय. दादर मधली परिस्थिती होती. दिव्यांश सिंग 14 जुलै 2019 ला गोरेगावात बळी गेला. दीपक अमरापूरकर 29 ऑगस्ट 2017 ला दादर मधल्या एका गटारात पडले. 14 जुलै 2019 ची परिस्थिती आपण दिव्यांश सिंगची ऐकली. शीतल भानुशाली 3 ऑक्टोबर 2020 मध्ये घाटकोपर इथे गटारात पडल्या. विमल गायकवाड यांचा मृत्यू अंधेरीतल्या एका गटारामध्ये 24 सप्टेंबर 2024 ला पडून झाला. आजच्या दिवशी म्हणजेच असलम शेख 2 जुलै 2026 ला साकीनाक्यातल्या गटारात पडले. या सगळ्या घटनाक्रमाच्या नंतर मुंबईच्या महापौरांनी घटनास्थळी जाऊन 4 अधिकाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा केली आणि नुसती घोषणा करूनच त्या थांबल्या नाहीत, तर त्याच्याच बरोबर त्यांनी असलम शेखच्या वारसाला 10 लाख रुपयांचा निधी घोषित केला. पण हे पुरेसं आहे का, या प्रश्नावर उत्तर मागण्यासाठी आपल्यासोबत भाजपानं प्रकाश गाडे यांना पाठवलंय. प्रकाश गाडे हे प्रवक्ता आहेत, भारतीय जनता पार्टीचं या चर्चेत प्रतिनिधित्व करणार आहेत. प्रकाशजी, आपल्यासोबत थोड्याच वेळात किशोरी पेडणेकर मुंबईच्या माजी महापौर जोडल्या जात आहेत. तसंच अनिल गर्गली सुद्धा माहिती अधिकार कार्यकर्ते या निमित्ताने या चर्चेत थोड्याच वेळात येतील. मला प्रकाश गाडे आपल्याकडून पहिल्या याच प्रश्नाचं उत्तर लागेल की जी परिस्थिती आज निर्माण झाली त्यासाठी मुंबईकरांनी भाजपाला निवडून दिलेलं नाही. प्रसादजी, निश्चितच जी घडलेली घटना आहे खैराणे रोड घाटकोपर मधली, ती दुर्दैवी घटना आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी प्रशासनावरती पण कडक कारवाई करण्यात आलेली आहे. जवळपास जे असिस्टंट कमिशनर आहेत या वॉर्डचे, त्यांचंही निलंबन झालेलं आहे. जेवढे काही अभियंते या घटनेला जबाबदार आहेत त्या अभियंत्याचं देखील निलंबन झालेलं आहे. आणि जो कंत्राटदार आहे त्याला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर त्या कंत्राटदार विरोधात जवळपास गुन्हा देखील दाखल झालेला आहे. आणि अशा घटना वारंवार होत आहेत मागील काही वर्षापासून. त्या संदर्भात प्रशासनाने गांभीर्य घेतलं पाहिजे होतं, पण ते दिसून आलं नाही. आणि मान्सूनपूर्व बैठका देखील या ठिकाणी होत असतात. त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील
स्टँडिंग कमिटी असेल, महापौर पण असतील. प्रकाशजी, तुम्ही म्हणताय मान्सून पूर्व बैठका होत असतात, खरं खरं उत्तर द्या. तुम्ही काही काल परवाची माणसं नाही आहात, व्यक्तिगतरित्या घेऊ नका, पण तुमचा पक्ष सुद्धा अनेक वर्ष ठाकरेंच्या सोबत मुंबई महानगरपालिकेत सत्तेतला पक्ष आहे. मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन कसं चालतं आणि ते कसं पळवता येतं हे तुमच्या नेत्यांना काही वेगळं सांगायला नको. असं असताना एक गटार ज्याला झाकण होतं ते काढलं जातं, ते उघडं सोडून कंत्राटदार निघून जातो. हे सगळं घडतं आणि याची जबाबदारी सत्ताधारी म्हणून, महापौर म्हणून भाजपावर, महापौरांवर टाकली तर त्या झटकून मोकळ्या जातात. त्या सरळ म्हणतात की या जबाबदारीत त्यांचा काही सहभाग नाही, प्रशासन ऐकत नाही, असं उत्तर देतात. नाही, हे बघा प्रसादजी, की मागील काही वर्षामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत. ज्या घटना घडल्या त्या दुर्दैवी आहेत, त्यात काही दुमत नाहीये. आणि अशा घटना घडू नये म्हणून यापूर्वी अशी कुठली काही कडक कारवाई करण्यात आली नव्हती. जे अधिकारी याला जबाबदार आहेत, थोडक्यात पहिल्यांदा सहाय्यक आयुक्तांचं निलंबन करण्यात आलं या घटनेमुळं. त्याचबरोबर जे काही अभियंते होते, सहाय्यक अभियंते असतील, कनिष्ठ अभियंता असेल, यांचं देखील निलंबन करण्यात आलेलं आहे. आणि ही घटना बघा, ही छोटी नाहीये. बघा, माणसाचा जीव हा खूप मोठा आहे, त्याचं कुठलंही मूल्य होऊ शकत नाही. त्यामुळे ह्या घटना आणि प्रशासन असतील की कंत्राटदार असेल, यापुढे अशा प्रकारची कामामधली दिरंगाई किंवा कुचकामी, निष्काळजीपणा करू नये, यासाठी ही कडक पावले उचलण्यात आलेली आहेत. आणि यापुढे यापुढे अशा घटना घडू नये बर, यासाठी प्रशासनाकडनं असेल की आमच्याकडनं असेल, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेण्यात येईल. आणि या संदर्भात आज 4 सदस्यांची कमिटी देखील बसवण्यात आलेली आहे. त्या संदर्भात ठीक आहे. जेवढे मेन होल्स असतील त्याचा प्रकाशजी, सर्वे करून प्रकाशजी थोडंसं त्याची थांबा. परिस्थिती- आपल्यासोबत मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर जोडल्या गेल्या आहेत. किशोरीताई, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे. आपण पूर्ण वेळ स्क्रीनवर असाल, त्यामुळे कृपया सर्व गेस्टनी, मान्यवरांनी कृपया स्क्रीनकडेच पाहत राहावं अशी विनंती आहे. किशोरीताई, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आपल्या आधी चर्चेत पोहोचले आणि ते असं म्हणतायत की घटना गंभीर आहे, या प्रकारच्या घटना पुढे घडू देणार नाही, चौकशी समिती बसली आहे. मुळात मला हे कोण प्रवक्ते ते मला माहिती नाही. प्रवक्त्यांनी महानगरपालिकेमध्ये बाहेरून काम पाहिलं आहे, आम्ही तर आतून काम केलेलं आहे. त्यामुळे 2018ला ज्यावेळेला डॉक्टर रामपूरकर मॅनहोलमधनं वाहून गेल्यानंतरच्या घटना जी, आणि त्याच्यानंतर केलेल्या उपाययोजना, त्या उपाययोजनामध्ये आपल्याकडे आज मुंबईमध्ये लाखाच्या वर मॅनहोल आहेत आणि कितीतरी हजारामध्ये जाळ्या बसवल्या पण आहेत. परंतु इथली घटना कंप्लीट वेगळी आहे. आणि या सगळ्या घटनेचं पाहता ज्याला एक प्रशासन म्हणून गांभीर्य असायला हवं, ते ह्या 4 वर्षात हरवलंय का असं वाटतंय. कारण 2018ला झाल्यानंतर जाळ्यांचा प्रयोग चालू झाला आणि त्या बऱ्यापैकी लागल्या पण आहेत. पण त्यानंतर 2020-19ला कोविड काळात पुन्हा थांबलं आणि पुन्हा 21 नंतर जी, काम चालू झालं. आजही अनेक ठिकाणी जाळ्या नाहीत. माझं तेच म्हणणं आहे की ज्या वेळेला कुठलाच नगरसेवक नव्हते आणि फक्त प्रशासक होते, तर त्या कालावधीला एवढा वेळ का लागला. प्रत्येक ठिकाणी जाळी असणं कंपल्सरी होतं. आणि जी आज घटना घडली आहे त्या घटनेच्या स्थळ पाहणी मी केली आणि त्या स्कॅपर म्हणजे ज्याला जो त्याची जी लांबी रुंदी होती ती मोठी होती. त्या ज्या वेळेला कुठलंही झाकण उघडलं जातं, नेमका आधी हाय अलर्ट असताना, रेड अलर्ट असताना का उघडली गेली त्याची माहिती घेतली तर वॉर्डला ती माहितीच नाही. म्हणजे ह्यांचा संवादच नाही असं दिसतंय. कधीतरी ती परमिशन दिलेली होती. जी, 31 मी ही डेडलाईन असते, तरी सुद्धा निसर्गाने अजून 1 महिना काम करण्यासाठी दिला होता, तरी त्याच्यात झालं नाही. आणि त्यामुळे वॉर्ड लेवलला काही जबाबदाऱ्या फिक्स असतात, जी DMC, AMC आणि वॉर्ड ऑफिसर आणि त्यांच्या अंतर्गत असलेले सगळे या जबाबदाऱ्या फिक्स दिसत नाही आहेत.
आज MC भिडे मॅडमनी जी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. निलंबन हे चौकशी सापेक्ष असं म्हटलेलं आहे. महापौर वेगळं सांगतायत, निलंबन केलं तसं नसतं. चौकशी सापेक्ष असेल तर ती पुन्हा कालावधी जातो आणि त्याच्यामध्ये कुठेही परत सांगितलं पण जात नाही काय झालं, कोणालाही माहिती नसतं. आपण मला एक असं वाटतं अत्यंत काय महत्वाचं झालं वळण तर- या चर्चेला आणलं. किशोरीताई, धन्यवाद त्यासाठी. आणि आपण आता हाही मुद्दा या चर्चेत समोर आणलात की महापौर आणि आयुक्त यांच्यातही विसंवाद आहे. महापौर म्हणतात तात्काळ आपण 4 जणांना निलंबित केलंय, आयुक्त म्हणतात निलंबन चौकशी सापेक्ष असेल. कोण कुणाला पाठीशी घालतंय? आणि याचा साधा सोपा अर्थ असा किशोरीताई नाही का की जे नवे सत्ताधारी मुंबईकरांनी बसवले त्यांना प्रशासन सांभाळता येत नाहीये, प्रशासन त्यांना जुमानत नाहीये, प्रशासन त्यांचं ऐकत नाहीये. तावडे भिडे जोडीला प्रशासनावरचा वकूब का राखता येत नाहीये? आत्ताची घटना फार वाईट घडलेली आहे. त्यामुळे मुंबईकर काय म्हणतायत, मुंबईकरांचा काय आवाज आहे ते ऐकतच नसतील तर मग नाईलाज आहे. आज मुंबईकरांचं म्हणणंच ते आहे की 4 वर्ष तर तुमच्या हातात होतं ना, प्रशासक म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांभाळत होते आणि बाकी पण होते सगळे दिमतीला. जी तर का नाही झालं? कारण आम्हाला तेव्हा तर विरोधात काढलेलं होतं आणि जेव्हा कोणी नगरसेवक नव्हतं तेव्हा प्रशासनाकडनं अपेक्षा असते की ते काम पूर्ण केलं गेलं पाहिजे होतं, ते गेलं नाही. आणि आत्ताही आज जी घटना घडली आहे तो कॉन्ट्रॅक्टर मनमानी करणार आणि त्याला वॉर्ड ऑफिसर किंवा त्यांच्यावर असलेले बाकी लोकांचं त्यांच्यावरती अंकुश नाही, असं कसं मनमानी कारभार कॉन्ट्रॅक्टर पण करू शकतो? त्यामुळे मला असं वाटतं सापेक्ष निलंबित आणि आम्ही निलंबित केलं या वादात मी आता जाणारच नाही, कारण त्याच्यातून काय तो जीव परत येणार नाहीये. परंतु अशा घटना ज्या घडतायत, कारण 18 नंतर जाळ्या लावण्याचं काम झालंय, 25, 23, 24, 25, 26 जी याच्यात जर आपण पाहिलं 22, 23, 24, 25, 26 फार मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली आहे. बिलकुल. त्यामुळे मला वाटतं प्रशासन ह्याच्यातनं काय प्रबोधन त्यांना होणार आहे की नाही, अगदी याचं आणि उत्तर घेऊ. त्याच्यासाठीच महापौर हे काबू करण्यासाठी असतात. जी अगदी महापौरांनी प्रशासन हाकलं पाहिजे, आयुक्तांनी सुद्धा त्या सगळ्यावर आपला एक वर्चस्व ठेवला पाहिजे. प्रकाश गाडे, हे दुर्दैवानं दिसत नाहीये. तुम्ही माणसं निवडताना चूक केली आहे का? मुंबईचा महापौर योग्य निवडलाय? एक लक्षात घ्या, ही जी घटना आहे फार दुर्दैवी आहे. या घटनेचं कोणी समर्थन करत नाहीये. जी घटना घडली आहे ते अतिशय दुर्दैवी घडलेली आहे. आता आदरणीय किशोरीताई पेडणेकर आपल्या सोबत आहेत. त्यांनी म्हटले होते की जाळ्या वगैरे बसवतात, मेनहोल वरती कुठली जाळी बसवत आहे, मेनहोल वरती मेनहोलचा एक कव्हरच असतो, जाळी कधीही नसते. काही महापौर होत्या, काही नाही. माहिती असेल किंवा असायला पाहिजे तर पूर्वी ताई जेव्हा महापौर होत्या किती खोटं. त्यावेळेस 2017 पासून जरी आपण पाहिलं, नाही, बऱ्याचशा घटना प्रकाशजी घडलेल्या प्रकाशजी 2022 आपल्या 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 दाव्यावर लगेच आक्षेप आला. आपल्या दाव्यावर लगेच आक्षेप आला. किशोरीताईंनी सांगितलं की तुम्ही खोटं बोलताय म्हणून. छोटस मला पूर्ण करू द्या की त्यावेळी अहो, एक तर त्या गाडीला सांगा त्याला संरक्षण जाळी म्हणतात, त्याच्या झाकण्याच्या खाली असते आणि तो उपाययोजना केली आहे बिन माहितीशिवाय. सेम आहे. महापौर 7 तासांनी पोचतात, काय बडबडताय? अहो, काहीतरी त्याच्यामधला संवेदनपणा ठेवा. काय चाललंय? मी पहिलंच सांगितलं आम्हाला कोणा आरोप प्रत्यारोप नाही करायचा आहे. संरक्षण जाळी म्हणतात. मॅनहोल खाली संरक्षण जाळी असते. प्रवक्ते माहिती घ्या, काही बोलताय, काही करताय, कशाला मुंबईकरांना बनवताय? मुंबईकरांना माहिती आहे याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई काय होणार, गांभीर्य. निश्चित होणार. तुम्ही आमच्यावर आरोप करायला बसता. मी सांगते इथे आरोप नाही, प्रशासनावर काबू केला पाहिजे आणि त्या राहिलेलं काम 4 वर्षात का नाही झाले हे विचारते. त्या म्हणतात त्याला संरक्षण जाळी म्हणतात आणि हे आयुक्तांनी कबूल केलंय, हे आयुक्तांनी कबूल केलंय आणि तुम्ही उलट सांगताय जाळीत नसते.
कारवाई करणार आणि कंत्राटदारांना आपण ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलेले आहोत आणि त्याच्यावरती गुन्हा देखील झालेला आहे, दाखल झालेला आहे. प्रकाशजी, जे जे दावे आपण करता आहात ना, प्रकाशजी, आपले दावे थोडेसे वेगळ्या पद्धतीनं फसतायत. किशोरीताई, मी तुमच्या मुद्द्याला प्रकाशजींकडे नेतो. प्रकाशजी, 1 मिनिट आपल्याला पूर्ण वेळ देतोय. दरम्यान या चर्चेमध्ये अनिल गलगली आलेले आहेत. एक छोटी विनंती फक्त अनिल गलगलींना आहे की आपण आपला कॅमेरा थोडासा अधिक उंचावर घेतलात तर बरं होईल. प्रकाशजी, मी आपल्याला पटकन या मुद्द्याकडे लक्ष वेधू इच्छितो. आयुक्त आणि मुंबईच्या महापौर यांच्या विधानामध्ये का मग तफावत आहे? तुम्ही जर एवढे कारवाई करायला निघालेला आहात तर तुम्हाला एकवाक्यता का ठेवता येत नाही? आयुक्त घटनास्थळी येऊन सांगतात 4 जणांना निलंबित केलं आणि दुसऱ्या बाजूला, माफ करा, महापौर घटनास्थळी येऊन सांगतात 4 जणांना निलंबित केलं. आयुक्त म्हणतात चौकशी सापेक्ष असेल हा सगळा प्रकार. अशा प्रकारचा गोंधळ प्रकाशजी का व्हावा? या संदर्भातला कुठलाही गोंधळ नाहीये. जे महापौरांनी सांगितलेलं आहे ते निश्चित होईल. त्या जे काही अधिकारी या ठिकाणी जबाबदार आहेत त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल आणि कारवाई सुरू झालेली आहे. आणि या संदर्भात प्रसादजी, हे काही आरोप प्रत्यारोपाचा विषय नाही. जे ही घटनेला जबाबदार आहे त्यांच्यावरती 100% निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. प्रकाश गाडेंच्या या उत्तरावर किशोरीताई समाधानी दिसत नाहीयेत. किशोरीताई, बोला, 1 मिनिट आहे आपल्यासाठी. नाही, मला मुळात म्हणजे अशा प्रवक्त्यांनी अशा संवेदनशीलाच्या वेळेला ज्या घटना त्यावेळी येऊ नये न माहिती. जाळी कायमस्वरूपी असते असा दावा कुठे होतोय का, तोही तपासून पाहू आपण. मला किशोरीताईंना 1 पूर्ण मिनिटाचा वेळ देऊ द्यात, एकदा त्यांचं म्हणणं ऐकूयात. किशोरीताई, हा जाळीचा वाद नक्की काय आहे? बघा, ज्या वेळेला डॉक्टर रामपूरकर वाहून गेले त्यानंतर ह्या सगळ्या ह्याच्यावरती ज्या मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा 8-8, 10-10 फुटाचा जेव्हा हे मॅनहोल तयार होतात तर त्याला जाळी बसवली जाते. प्रत्यक्ष महापौरांच्या समोर गांधी मार्केटला मॅनहोलमध्येच कोसळला माणूस. त्याचं सुदैव चांगलं होतं, कर्मचारी होता. तेव्हा पण संशयाची सुई तो बघा मॅनहोलमध्ये पडणं आणि मुद्दाम उडी मारणं, हा इतका साधा प्रश्न तुम्ही त्याला राजकारणचं वळण लावता. आज पण तेच चाललंय. मुळामध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम केलं उघडलं त्या कॉन्ट्रॅक्टरांचा पाठमोरे दिसतंय. त्याच्यावरती ऐका उडी कोणी मारली नाही, तो अपघात झालेला आहे. आणि जे या महापौरांनी सांगितलं ह्यांच्या चौकशा करतोय, त्या अधिकाऱ्याच्या चौकशा होत आहेत. अगदी किशोरताई, याच मुद्द्याला पुढे नेतो आणि मग प्रकाश गाडे, एका गोष्टीचं उत्तर आपणही द्याल, पण तत्पूर्वी आत्ताच चर्चेमध्ये आपल्यासोबत अनिल गलगली जोडले गेले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून आपल्याला ते परिचित आहेत. अनिल गलगली, ही उघडी गटारं मुळात उघडी का राहतात? दुसऱ्या बाजूला कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या घोषणा होत आहेत, ते प्रत्यक्षात येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, 3ही मुद्द्यांवर तुम्ही बोलणार आहात, 1.5 मिनिटाचा वेळ आहे. तिसरा पटकन मुद्दा आपल्यापर्यंत असा आणतो की एका बाजूला महापौर म्हणतात 4 जण निलंबित झाले, आयुक्त म्हणतात चौकशी सापेक्ष निलंबन आहे. नक्कीच चाललंय काय? 3ही मुद्द्यांची उत्तर द्या. निश्चितपणाने, कारण ज्या पद्धतीची दुर्घटना झालेली आहे दुर्दैवी आहे आणि ही दुर्घटना काही नवीन नाहीये. कारण आपण जसं अमरापूरकरांचे उदाहरण आहे, 2023ला सुद्धा 2 लोकांचा मृत्यू झाला होता शिवाजीनगर गोंडीमध्ये. नंतर सिंपोली बोरिवलीमध्ये 2024 मध्ये सुद्धा असाच मृत्यू झाला होता. खरं पाहिलं तर याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. प्रशासक राज्य जेव्हापासून होतं आता सुद्धा असं वाटतं की प्रशासक राज्यच आहेत, नगरसेवकांचं कोणी ऐकत नाही. कारण खरं पाहिलं तर कंत्राटदार जे अशा पद्धतीचे कामं करतात त्यांची यादी म्हणून त्यांना काळ्या यादीमध्ये टाकणं, त्यांना काम न देणं. पण दुर्दैवाने महापालिकेचे काही अधिकारी कॉन्ट्रॅक्टरांचे नेक्सेस असतं, काही राजकारणी सुद्धा त्याच्यामध्ये सामील असतात. ते डायरेक्ट इनडायरेक्टली त्यांना कामं देऊन एक प्रकारे त्यांना अभयदान देण्याचं काम करतं. खरं पाहिलं तर मी एका पद्धतीने प्रशासनाचे आभार सुद्धा मानतो. कारण पहिल्यांदा असं झालं की ताबडतोब सहाय्यक आयुक्त स्तरावरच्या अधिकाऱ्याला आपण निलंबित केलेत, काही अधिकारी निलंबित केलेत. परंतु 2023 आणि 24 मध्ये जेव्हा अशा दुर्घटना घडल्या होत्या त्याची जो चौकशी झाली, परंतु पुढे त्या चौकशीचं काय झालं त्याचा कुठलाही अहवाल महापालिकेने प्रसिद्ध केला नाही. तर आमची या दुर्घटनेच्या अनुषंगाने मागणी आहे की तुम्ही निलंबन तर केलं आहे, याची चौकशी झाल्यानंतर त्या दोषी अधिकाऱ्यांना बडतप करावं, त्यांना सुद्धा तुरुंगाची हवा दाखवणं आवश्यक आहे. जसं आपण कंत्राटदारावरती गुन्हा दाखल केलेला आहे. एवढीच आमची प्रशासनाकडे एक सामान्य मुंबईकरांची मागणी आहे.
अनिल गलगलींनी मांडलेला मुद्दा महत्वाचा आहे. ते असं सांगतायत की प्रशासन नवं आहे की जुनं हा मुद्दा नाहीये, सत्ताधारी नवे आहेत. किशोरीताई, आत्ताच्या सत्ताधाऱ्यांचं कोणी ऐकत नाही, त्यांना कोणी जुमानत सुद्धा नाहीये. मग एवढी मोठी सत्ता हातात देऊन झालं काय? मुंबईकरांना मिळालं काय? नाही, मुळामध्ये महापौरांनी ते कबूल केलंय की प्रशासन ऐकतच नाही. मुळामध्ये मला असं म्हणायचं आहे, आपण जेव्हा दौरे करतो, म्हणजे पाहणी करतो, दौरे नाही म्हणणार, पाहणी म्हणणार, त्या पाहणीचं पण सगळं इतिवृत्तांत आपल्या माध्यमातून पाहिलं. ती नारळ पाणीची पार्टी होती की वराड होतं की दे धक्का होतं, हे सगळं मुंबईकरांनी पाहिलं आहे. मुळामध्ये प्रशासनाच्या याच्यावरती अंकुश हा आपल्याला सगळ्यांना ठेवता आला पाहिजे. सगळ्यांना म्हणते, एका कोणावर ब्लेम नाही करत आहे. परंतु सत्ताधारी जेव्हा प्रशासनाची ज्या बाजूनी आत्ता निलंबित, सापेक्ष चौकशी, पूर्ण माहिती घ्यावी आणि बोलावं असं मला वाटतं. कारण मुंबईकर त्रासलेला आहे सगळ्या गोष्टींनी. त्यामुळे मुंबईकरांना आत्ता जर असं वाटेल की जर मी रस्त्यावर जाणार आहे तर फक्त ती माझीच जबाबदारी आहे, मी कुठे खड्ड्यात पडू नये म्हणजे माझं लक्ष असलं पाहिजे, मी कुठे गटारात वाहून गेलो नाही पाहिजे हे माझं लक्ष असलं पाहिजे, माझ्यावर कुठे झाड कोसळलं नाही पाहिजे, असं नाही होत. या सगळ्या जबाबदाऱ्या अगदी किशोरीताई, या स्थितीमध्ये इतका जीव मुठीमध्ये धरून मुंबईकर कसा जगेल, आणि जगेल तर तो मुंबईमध्ये उत्तम काम कसा करू शकेल याचा प्रश्न आपल्याला प्रकाश गाडेंना विचारायला हवा. प्रकाश गाडे, झाड कोसळणं असो, गटारात पडणं असो, अत्यंत खाचखळग्यांमधून रस्त्यावर चालणं असो, की तुंबलेल्या रस्त्यातून कसाबसा जीव काढत गाडी चालवणं असो, मुंबईकरांच्या समस्या संपत नाहीत. तुमच्या हातात सत्ता मुंबईकरांनी परिवर्तन घडवण्यासाठी दिली. तुम्ही काय दिलंय त्यांना? निश्चितच प्रसादजी, जे काही घटना घडलेली आहे ती दुर्दैवी आहे आणि यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी जेवढी कडक पावले प्रशासनाकडून, सरकारकडनं उचलण्यात येतील ते उचलण्यात येत आहे. मी तुम्हाला सुरुवातीला चर्चेमध्ये म्हटल्याप्रमाणे पहिल्यांदा सहाय्यक आयुक्त लेव्हलच्या दर्जाच्या अधिकाऱ्याचं निलंबन झालेलं आहे. त्याचबरोबर 2 सहाय्यक अभियंते आणि ज्युनियर इंजिनियर याचं निलंबन झालेलं आहे. यापूर्वी जर अशी सापेक्ष कळतंय का? चौकशी सापेक्ष, अशा घटना मॅडम म्हणतात निलंबित, बडतर्फ फरक आहे. तर निश्चितच आहे, जर दोषी आढळले तर त्यांना बडतर्फ देखील करण्यात येईल. आणि आपण प्रकाश गाडे 23-24 मध्ये ज्या घटना घडल्या त्या 23-24 मधल्या घटनांच्या अहवालांचं झालं काय? 23-24 मधल्या चौकशा गेल्या कुठे? या संदर्भात महापालिका आयुक्त स्वतः खंबीर आहेत आणि स्वतः लक्ष देखील घातलेले आहेत. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत आणि जे काही आधी घडलेले आहे त्याचीही पूर्ण अहवाल घेतील आणि जेवढे मॅनहोल्स आहेत मुंबईमधले त्या संदर्भातला अपडेट, त्याचा स्टेटस काय आहे, कुठले मॅनहोल्स पूर्णपणे नष्ट झालेले आहे, निकृष्ट झालेले आहे, कुठले चांगले आहेत, या ठिकाणाचं सर्वेक्षण करण्याचे आदेश देखील महापालिका आयुक्तांनी दिले आहेत, महापौरांनी दिले आहेत. या संदर्भात पुढच्या काळामध्ये अशा प्रकारची घटना घडणार नाही. तुम्ही वारंवार असं सांगू पाहताय प्रकाश गाडे की यापुढे भविष्यात या गोष्टी घडणार नाहीत. मला अनिल गलगलींना एक प्रश्न विचारायचा आहे. मिनिटभरामध्ये अनिल गलगली उत्तर देतील. मुंबईवरच्या या समस्या थांबणार आहेत की नाहीत? प्रत्येक सत्ताधारी हे निश्चित सांगतो. कालचे सत्ताधारी हेच सांगत होते की आम्ही भविष्यात हे घडू देणार नाही. घटना थांबत नाहीत. अनिलजी, आपल्याला विचारलंय, आवाज आलाय माझा आपल्यापर्यंत? हा बोला ना, आता आला. जी, मी आपल्याला असं विचारू इच्छित होतो की घटना थांबवू, भविष्यात अशा घटना घडणार नाहीत अशी आश्वासनं नेहमी शब्दांचे बुडबुडे का बनतात? निश्चितपणे, कारण ज्या आता घटना झालेल्या आहेत ही काही मुंबईसाठी नवीन बाब नाही. मेनहोल खुलले आहेत, गाडीवरती झाड पडतं आहे, कोणी वाहून जातो आहे. तर निश्चितपणे प्रशासनाने याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. प्रत्येक वॉर्ड लेवलला तुमचे सहाय्यक आयुक्त आहेत, मेंटेनन्स विभाग आहे, ड्रेनेज विभाग आहे आणि कंजर्वेसी विभाग आहेत. तर कुठेतरी हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा एक टीमवर्क करून करणं आवश्यक आहे. प्रत्येक वेळी प्रशासन किंवा नगरसेवक ठीक आहे, कारण आपण त्यांना निवडून दिलेले आहेत, त्यांच्याकडून आमच्याकडे जास्त अपेक्षा आहे. परंतु त्यांनी सुद्धा जसं आता मध्यंतरी नाल्याचे दौरे झाले, सफाईचे दौरे झाले, त्याचे तुम्ही मेन रोडचे सुद्धा दौरे करा,
झाडांचे दौरे करा, पदांचे दौरे करा, कुठेतरी पण मुंबईकरांना एक मग सुरक्षित अनिलजी करण्याची एका गोष्टीचं उत्तर द्या, प्रशासन सुद्धा स्वतःची जबाबदारी समजून या शहराकडे बघत नाही का? निश्चितपणे, कारण प्रशासकांचं कसं असतं की शेवटी त्यांच्यावरती पकड ठेवणं, नियंत्रण ठेवणं हे सत्ताधाऱ्यांचे काम आहेत. सत्ताधाऱ्यांच्या बरोबर विरोधी पक्षांचे काम आहेत आणि विरोधी पक्षानंतर आमच्या सामान्य नागरिकांचे सुद्धा काम आहेत. बर. आम्ही वारंवार तक्रारी करतो, पण त्यावरती काय कारवाई होते, त्याला काय उत्तर मिळतं हे सर्वांना सर्वश्रुत आहेत. ठीक आहे, कुठेतरी, किशोरीताई अ, पेडणेकर यांच्यापर्यंत जाऊया. चर्चेला शेवटचा टप्पा सुरू झालेला आहे आणि पटकन दोन छोटे छोटे प्रश्न आहेत, एक किशोरीताईंसाठी, एक प्रकाश गाडेंसाठी. किशोरीताई, या स्थितीमधून आपल्याला जर सकारात्मक पुढे जायचं असेल तर मिनिटभरात काय मार्ग आहे? मी 15 मेलाच महापौरांना पत्र दिलं होतं, पावसाळी पूर्वीची चर्चा घडवा. 227 नगरसेवकांच्या माध्यमातून रिक्स कुठे, हाय रिक्स कुठे हे कळलं असतं, पण ती चर्चा या सभागृहात घडली नाही. 13 जुलैला आता सभागृह आहे, त्याच्यामुळे या चर्चेतना सगळ्या नगरसेवकांचं प्रत्येकाचा काहीतरी वेगळा दृष्टिकोन आपल्या लक्षात येतो, पण ती चर्चा घडवली नाही. गटनेत्यांची चर्चा घडतच नाही. कशा महापौरांना अवेअरनेस होणार आणि कसं प्रशासनावर आपण पकड ठेवणार? त्यामुळे आपण बघा, 18ला आपण जाळ्या लावायचं काम जी. घेतलं, 19ला कोविडचा पिरियड चालू झाला, 19 ते 22 ते 23, 23 ते 24, 24 ते 25 आणि 25 4 वर्ष प्रशासकांनी का काम नाही केलं याची श्वेतपत्रिका मागतोय, ठीक. ती दिली जात नाहीये. आणि आता आल्यानंतर तरी ह्या गोष्टी घडाव्या तर वराड घेऊन पाहण्या केल्या जातात. ठीक आहे, त्यामुळे पटकन आणि तेव्हा प्रकाश गाडे. विरोधकांना बोलवलंच जात नाही. जी, प्रकाश त्या गाडे, मुंबईच्या पटकन अंगणवाडी- या 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 चर्चेचा समारोप करत असताना ज्या ज्या चुका झाल्या आहेत त्या पुढच्या किती दिवसात सुधारून देणार आहात ते सांगा. प्रसादजी, जशा घटना घडलेल्या आहेत त्या संदर्भात प्रशासन असेल की शासन असेल, सर्व प्रकारचे कायदेशीर बाबी पडताळून ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणी दुर्लक्ष झालेलं आहे या कामामध्ये आणि जे जे याला जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई तर होणारच आहे. त्याचबरोबर जेवढे काही त्याला कबूल मुंबईतले केलं. मॅनहोल्स आहेत, जेवढे काही मॅनहोल्स आहेत त्या संदर्भातचं सर्वेक्षणाचं देखील आदेश महापालिका आयुक्तांनी ठीक आहे. दिलेला आहे. त्या संदर्भातले स्टेटस रिपोर्ट ज्यावेळेस येईल, प्रत्येक मेनहोल वरती शोधून शोधून त्याच्यावरती काम करण्यात येईल आणि अशा प्रकारच्या घटना पुढे होणार नाही यासाठी सर्वांनी काळजी घ्यायची. प्रशासन तर घेईल, आपले स्थानिक नगरसेवक असतील, सर्व सामान्य माणसांनी, जसं गडकरी साहेबांनी सांगितलं, ठीक की आहे. सर्वांची जबाबदारी आहे की या ठिकाणी आपल्याला अलर्ट राहिलं पाहिजे, जेणेकरून अशा घटना पुढे घडणार नाही. ठीक आहे, खूप खूप आभार. अपेक्षा इतकीच बाळगतो. माफ करा किशोरीताई, वेळेची मर्यादा असल्यानं आपल्याला आता संधी देणं थोडं अवघड आहे, पण आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. मुंबई सध्या तावडे भिडे जोडीच्या ताब्यात आहे. अपेक्षा हीच करूया की ही तावडे भिडे जोडी भविष्यामध्ये अधिक सजग होऊन काम करेल. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.